चल तू चल चला मुळी घेऊन राजसभेत हजर व्हा। महाराज वाचले तर सावित्री वाचेल, महाराजांना काही झाले तर सावित्रीचा मृत्यू पक्का। ताता मी हे काही नाही केलं, विश्वास ठेव माझ्यावर। माझ्या मनातही नव्हतं रे असं काही। आरोपीनं व्यर्थ बडबड करण्याची गरज नाही। तू आता एक सामान्य प्रजा आहेस आणि आरोपीही, तेही सर्व आरोप सिद्ध झालेली। तेव्हा महाराजांना भेटण्याचा आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नको। तुला उपचाराची संधी आमच्या कृपेमुळे मिळाली आहे, तेव्हा त्वरित उपचार सुरू कर। धन्यवाद राजमाता। मी आपल्याला, महाराजांना आणि राजसभेला सांगू इच्छिते की रानात सुटलेल्या वादळामुळे माझ्या हातून चुकीची मुळे उचलली गेली, पण आता ही समोर असलेली मुळे मी पारखून घेऊनच उपचार करेन, अन्यथा नाही। माझ्या मनात पूर्ण विश्वास आहे की महाराज बरे होतील। होय सावित्री, आमच्या मनात तुझ्याविषयी तिळमात्रही किलमिश नाहीये। तुझ्या हातून जे मिळेल ते आमच्यासाठी अमृतच असेल। आणि आपले हे शब्द माझ्यासाठीही अमृत ठरले आहेत महाराज। दोन मुळ्या? मला भास होतोय की हे सत्य आहे। दुसरी मुळी कुठून आली? ही भिंत तर त्या भिंतीपेक्षाही कुरकुंबी, गुळगुळीत, ना चढताई वरी वरी। सत्तू धापा टाकीत तू आणि आम्ही बी। आपण एक काम करीत, दम खात आणि मग पुन्हा करू प्रयत्न। ना 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 जांबू, खूप वेळ वाया गेला असेल। अजून ना मुळी हातात ना त्या मुलीच्या घराचा ठिकाणा। असे वेळेत पोचीत आपण तिच्या तातोचा जीव वाचवायचे।
सत्तू ती देख, ती बैलगाडी आत जाण्यासीनच उभी असीत. तिच्यासाठी उघडीत ते दारसैनिक. हा, आपण एक काम करीत. ना 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 ना, अरे ऐक तरी. आपण एक काम करीत, त्या बैलगाडीत लपीत आणि अलगत राजवाड्यात जाईल. हुम्मा 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 उम्मा उम्मा, चला सरी सरी. सावित्रीचे प्राण वाचण्यासाठी आणि तिचं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी तिला पुरेसा वेळ दिला गेला आहे. परंतु ती वेळ वाया घालवते आहे. कदाचित ती येथून पळून जाण्याची योजना करू पाहते आहे. नाही नाही नाही, मी पळपुटी नाही. पण पण हा महाराजांचा जीवन मरणाचा प्रश्न आहे. या निर्णयात घाई करून उपयोग नाही. मला थोडा वेळ हवा आहे. राजमाता, मुली जर विषारी असेल तर महाराजांच्या जीवावर बेतू शकेल. असा धोका आपण का पत्करावा? बरोबर आहे. आम्हाला आमच्या लाडक्या महाराजांच्या जीवाशी खेळ नकोय. ही भयंकर परीक्षा रद्द करा. मुळ्यांवर पुरेसं संशोधन झालं की त्याचा वापर व्हावा. शिवाय राजकन्या महाराजांच्या जीवावर उठेल यावर आमचा विश्वास नाही. शांत. राजसभेमध्ये गोंधळ नकोय. ही परीक्षा तुमच्या लाडक्या सावित्रीनं स्वतःहून मागून घेतली. तिला विश्वास आहे की तिच्या उपचारांना यश येईल. मग तुम्हाला भीती कशाची? पण थेट महाराजांना का द्यायला हवा रस? परीक्षा घ्यायची असेल तर आम्हाला द्या तो रस. आम्ही तयार आहोत प्राशन करायला. नाही, आमच्या जीवासाठी कोणत्याही निष्पाप प्रजाजनाचा जीव गेलेला आम्हाला चालणार नाही. आमच्या सावित्रीवर पूर्ण विश्वास आहे. परंतु अश्वपती, सावित्रीच्या एका चुकीच्या निर्णयानं तुमचे प्राण जातील त्याचं काय? नाही नाही, महाराजांचा जीवाचा धोका पत्करायचा नाही आम्हाला. आम्हाला मृत्यूदंड मान्य आहे. रद्द करा ही परीक्षा. नाही सावित्री, तुला मृत्यूदंड होण्यापेक्षा आमच्या जीवाचा धोका पत्करलेला बरा. तसाही आम्ही त्या पलंगावर पडलेला एक निकामी देहच आहोत. तुझ्या उपचारांना गुण आला तर आमचं भलंच होईल, आणि आमचा जीव गेला तरी सुद्धा आमचं भलंच होईल. उपचार करण्यातच हित आहे. आणि हे बघ, तू आपल्या मनामध्ये कोणताही संदेह बाळगू नकोस. तुझा हेतू शुद्ध आहे, तुझे प्रयत्न अजोड आहेत, आणि आम्ही पूर्ववत व्हावं ही तुझी इच्छा विलक्षण प्रबळ आहे. आणि आम्हाला खात्री आहे की परमेश्वराला तुझी कदर आहे. सुरू कर उपचार. होय तात्या.
भया, हाच तो राजवाडा. हे तर मी कधीच ना पाहित. भया, मोठा राजवाडा. कशाशी येत आपण ते? हा, सैनिक बघित तर ना 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 ना. चला शोधा त्या कुरकुंब्या पक्षाशी आणि मुळीशी. अरे पण तो पक्षी कुठे दिसेस ना. आता काय तू वाट बघित बसला असेल ते. भया, बसला असेल देख. अरे ओढी ना, मी तुझा शत्रू ना. हा, मी तुझ्यासारखा रानसीन येत ते. मी ना करीत तुझीच, पण तुझी मुळी मज कडून पळवीत ती मज परत दे. कोणाचा तरी जीव कंटाशी येत त्यासी हवी ती मुळी. हवी मुळी. अरे तूच ना म्हस हवी. सखीच हवी. सखीच हवी. सखी सखी. सखीच हवी. सखीच हवी. म्हणजे तू कुणा सखीच देत ती मुळी? सखीच देत. सखीच देत. अरे कुठे ती? राज्यसभा. 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 रानातल्यासारखी एखादी मुंगी किंवा कुठला जीवही मुळीजवळ दिसत नाहीये. परीक्षा करायची तर कशाच्या आधारावर? केवळ अंतर्मनाचा संकेत मानायचा. पण मन इतकं हळवं झालंय की तो संकेतही ऐकू येत नाहीये. इतका वेळ? सावित्री, तुला औषधी मुळ्यांबाबत गुंजावर तरी ज्ञान आहे का? पहा बरं, महाराजांच्या जीवाचा प्रश्न आहे. आपल्या हातानेच तू त्यांचं भवितव्य ठरवणार आहेस तर तेव्हा बघ आता. राजकन्या, योग्य तो निर्णय घे. आम्हाला आमच्या महाराजांचा जीव प्रिय आहे. आता तुझ्या समोरी 2 मुळी ठेवीत आम्ही. एक औषधी, एक विषारी.
साऊ, तुझा हा उपचार लागू पडला. सावित्री, आम्ही स्वतःच्या पायावर उभं राहू शकतोय. धन्य आहेस तू साऊ. आम्हाला खात्री आहे लवकरच हा उपचार घेऊन आम्ही पूर्ववत होऊ. अश्वपती महाराजांचा अश्वपती महाराजांचा अश्वपती महाराजांचा अश्वपती महाराजांचा अश्वपती महाराजांचा. कुठे जा? चल फिरून उभं राजवाड्या सिंग. हा, कशास? सैनिकांकडून मार खाण्याची. ज्या कामासाठी आपण आपला जीव वर खाली करीत ते काम झालं असेल. प्राण वाचले. चला आता सरी सरी आपल्या घरासीन. चला. हा, ताता, साऊ, ताता, साऊ, तुझी आणि माझी ताटातूट कुणी करू शकत. प्राण आहेस तू आमचा. महाराणी, तुमच्या कन्येनं जीवदान दिलं आम्हाला. आमच्या मायेची लाज राखली. आम्ही नियमांचं कठोर पालन केलं म्हणून तुमचा जीव वाचला. हो, नाहीतर तो विषारी रस पिऊन त्या दिवशीच गेला असता. कोणाच्या का हाताने होईना, पण तुमचे प्राण वाचणं महत्वाचं होतं महाराज. आणि आमची लेक त्यासाठीच धडपड करत होती. आणि आम्ही तर थांबा. सारवा सारवू नको. आमच्या लाडक्या राजकन्याच्या जन्मापासून तिच्याविषयी तुमच्या मनात जी धग आहे त्याचे चटके वारंवार भोगले आहेत आम्ही. आणि आज तर तुम्ही तिच्यावर साक्षात पित्याच्या वधाचा आरोप करून सगळ्या मर्यादाच ओलांडल्यात. आणि आता आमच्याकडून कठोर बोल ऐकून घेण्याची मनाची तयारी करा. प्रदीर्घ काळानंतर आज पुन्हा एकदा आम्ही स्वतःच्या पायावर उभे राहिलो आहोत. आणि लवकरच आम्ही पूर्णपणे सक्षम होऊ. तेव्हा आजवर राज्याची जी सूत्र राजमातांनी आमच्या नावे स्वतःच्या हाती घेतली होती त्या स्वेच्छेनं पुन्हा एकदा आमच्या हाती सोपवत आहेत. होय ना मातोश्री? होय. उत्तम. तेव्हा आता याच्या पुढे राज्य कारभार आमच्या पद्धतीनं सुरू होईल. तेव्हा साऱ्यांनी आपल्या मर्यादा आणि जबाबदाऱ्या पाळणं अपेक्षित आहे. यापुढे आमच्या लेकीला जर कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्याला राज्यातून तत्काळ हद्दपार केलं जाईल. आणि कोणाचीही गय केली जाणार नाही. पण सावित्री, तू योग्य मुळी ओळखलीस कशी? ते सांगते मी नंतर. त्याआधी मला महत्वाचं काम करायला लागेल. त्याला भेटायलाच हवं. त्याच्यामुळे ताताचे प्राण वाचले.